तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला पोलिसांनी श्री सप्तशृंगी ज्वेलर्स येथे झालेल्या धाडसी दरोड्याचा अवघ्या 72 तासात छडा लावत मुख्य आरोपीला अटक केली आहे। स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत आरोपीकडून पिस्तूलसह 25,58,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। 7 मे 2026 रोजी दुपारी सुमारे 1 वाजताच्या सुमारास आदर्श कॉलनी येथील श्री सप्तशृंगी अलंकार केंद्रात आरोपीने पिस्तुलाचा धाक दाखवत दुकानदार जितेंद्र विसपुते यांच्याकडून सोन्या चांदीचे दागिने आणि 75,000 रुपये रोख असा एकूण 69,90,000 रुपयांचा ऐवज लुटून नेला होता। या गंभीर घटनेची दखल घेत अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली। 7 अधिकारी आणि 50हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांनी अकोला शहरासह विविध ठिकाणातील तब्बल 580 CCTV फुटेज तपासले। तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या आधारे आरोपींपर्यंत पोलीस पोहोचले। या तपासात आरोपी रोहन सिंग सतनाम सिंग बावरा राहणार भुसावळ जिल्हा जळगाव असल्याचे निष्पन्न झाले। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भुसावळ येथील खडका रोड परिसरात सापळा रचून आरोपीला अटक केली आहे। पोलिसांनी आरोपीकडून सुमारे 160 ग्रॅम सोन्याचे दागिने, 440 ग्रॅम चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेले विदेशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले आहे। जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 25,58,200 रुपये इतकी आहे। उर्वरित मुद्देमाल जप्त करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे। MCN न्यूज मराठीकरिता प्रतिनिधी मोहम्मद जुनेद, अकोला। अकोल्यामध्ये 7 तारखेला खदा नदीमध्ये एक सप्तशृंगी ज्वेलर्स म्हणून ज्वेलरी शॉप आहे, तिथे दुपारी 1 वाजता गन पॉइंट वर एक जबरी चोरीची घटना घडली होती। त्याच्यामध्ये एक माणूस येऊन गनची भीती दाखवून जवळपास 70 लाखाचा मुद्देमाल, गोल्ड, सिल्वर, वेगळे असे आयटम्स यांनी जप्त करून निघून गेला होता। याच्यामध्ये गुन्ह्याची गंभीरता बघता आम्ही 8 टीम याच्यामध्ये स्थापन केले होते। 6 टीम शहरी डीव्हीचे होते, सुदर्शन पाटील एसडीपीओ त्यांच्या अध्यक्षतेखाली। 2 टीम आमचे LCBचे होते, PI शंकर शेळकेचे खाली। अवघ्या 3 दिवसात या गुन्ह्याचा उलगडा झालेला आहे। याच्यामध्ये आरोपी निष्पन्न झालेला आहे। आरोपी रोशन सिंग सतनाम सिंग बावरा हे भुसावळचा राहणारा आहे। आरोपीची अटक आमची टीमने केलेली आहे आणि याच्यामध्ये जवळपास 580 CCTV कॅमेरास तपासण्यात आले होते। पूर्ण आरोपीचा रूट आम्ही बघितला होता आणि अतिशय प्रोफेशनल रित्याने जबरी चोरीची घटना झाली होती। ज्याच्यामध्ये आरोपींनी मास्क घालला होता, पूर्ण बाईकचा नंबर वगैरे नव्हता, पूर्ण हात-वातवर क्लोथ्स होते। तर अतिशय चांगलं आहे, डिटेक्शन आहे आणि 700 किलोमीटरचा प्रवास आमची टीमने केलेला आहे। आता आज कोर्टामध्ये हजर करून आरोपीला 6 दिवसची पोलीस कस्टडी कोर्टाने सांगितलेली आहे। 1 दिवस आता प्राथमिक कालच आरोपी अटक झालाय। तर आतापर्यंत 25 लाखाचा मुद्देमाल जप्त आहे आणि अजून 6 दिवस मध्ये आमच्या इतर रिकव्हरी याच्यामध्ये शक्य होईल। क्रिमिनल रेकॉर्ड आहे का ह्या गुन्ह्यामध्ये? आरोपीचा सध्या ऑन रेकॉर्ड काही क्रिमिनल असा रेकॉर्ड आम्हाला दिसला नाहीये, परंतु कधी कधी काही गुन्हे रजिस्टर्ड म्हणजे रजिस्ट्रीवर नसतात, तर याच्यामध्ये आम्ही आरोपीच्या अर्जी तपासणी करून बघणार। परंतु आरोपी मूलतः राहणारा भुसावळचा आहे आणि तिथूनच येऊन खदा नदीमध्ये आला होता। 7 दिवस राहिला होता, चादर विक्रीचा काम यांनी केला होता आणि त्याच दरम्यान रेकी केली होती। कुठे कोणत्या ज्वेलरी शॉप मध्ये सेफ्टीचा अभाव आहे, किमान कुठेही एकटाच माणूस आहे, या हिशोबाने तिथे यांनी जबरी चोरी केली होती।